नमस्कार। आता विधानसभा निवडणुकीचे वेळ संपूर्ण महाराष्ट्राला लागले असेल तर सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही मतदारसंघ आहेत त्यापैकी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते। कारण या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे निवडणूक रिंगणात असतात, तर त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले हे सातत्याने त्यांना एकतर्फी लढत देत आहेत। या लढतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण जरी विजयी होत असले तरी आपली चिकाटी आणि आपले काम करण्याची पद्धत डॉक्टर अतुल भोसले यांनी बदललेली नाही। यामुळे यावेळी होणारी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत अटीतटीची, सुरक्षेची आणि पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारी होणार। कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर अतुल भोसले यांनी कमाल करून दाखवलेली आहे। कारण सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाखाली आतापर्यंत सातत्याने राहिला आहे। तो सध्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे लोकसभा प्रभारी म्हणून डॉक्टर अतुल भोसले काम करत असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीला हा मतदारसंघ जिंकून दिला आहे। या मतदारसंघावर आता भारतीय जनता पार्टीचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे खासदार म्हणून त्यांची निवड झाली आहे। यामुळे डॉक्टर अतुल भोसले ज्या मतदारसंघामध्ये काम करतात तो दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघाला त्यांना मताधिक्य मिळाले आहे। डॉक्टर अतुल भोसले यांच्या राजकीय आशा आकांक्षा पल्लवित झाल्या आहेत। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण जे काही प्रयत्न करायचे ते कसोशीने, प्रामाणिक, साम दाम दंड भेद आणि जे लोकांसाठी करता येईल ते करायचे या उद्देशाने त्यांनी आतापासूनच सुरुवात केलेली आहे। दुसऱ्या बाजूला माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण हे केवळ दक्षिण विधानसभा मतदारसंघापुरते राजकारण करत नाही, तर ते संपूर्ण महाराष्ट्रातील म्हणजे राज्याचे नेतृत्व करतात, देश पातळीवर राजकारण करतात। आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा जर इतिहास पाहिला तर ते खासदार होते, केंद्रीय मंत्री होते, राज्याचे मुख्यमंत्री होते आणि विद्यमान आमदार आहेत। म्हणजे प्रत्येक राजकीय व्यक्तीचा हा चढता आलेख असतो। कारण मग तो ग्रामपंचायत सदस्यापासून आमदारापर्यंत गेलेले अनेक आपल्याला लोकप्रतिनिधी मिळतात। मात्र पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रवास हा नेहमी उलटा झालेला आहे। ते पहिल्यांदा खासदार झाले, केंद्रीय मंत्री झाले, त्यानंतर मुख्यमंत्री झाले आणि आता आमदार आहेत। त्यांच्या विरुद्ध डॉक्टर अतुल भोसले हे सामान्य आहेत। म्हणजे ते संस्थात्मक काम त्यांचे फार मोठे जरी असेल तरी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना अद्याप संधी मिळालेली नाही। हे संधी मिळावी म्हणून ते गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करत असतात, अनेक वेगवेगळे राजकीय निर्णय घेतात। मात्र लोकसभा निवडणुकीला जो काही विजय मिळाला आहे त्यामुळे डॉक्टर अतुल भोसले यांच्या राजकीय इच्छा आकांक्षा पल्लवित झाल्या आहेत आणि आता आपणाला कोणी रोखू शकणार नाही। आता आपण या मतदारसंघावर वर्चस्व करू शकतो। या मतदारसंघातील जनतेचा आपल्यावर विश्वास निर्माण झालाय। या मतदारसंघातील लोक आपला विचार स्वीकारू लागले आहेत, अशी डॉक्टर अतुल भोसले यांची मनोकामना निर्माण झाली आहे। या तसे गैर नाही, कारण डॉक्टर अतुल भोसले हे गेले अनेक वर्षापासून कार्यरत आहेत। अतुल भोसले यांच्या कुटुंबाचा वारसा फार मोठा सहकार क्षेत्रात, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये सहकार जयवंतराव भोसले यांचे डॉक्टर अतुल भोसले नातू आहेत। जयवंतराव भोसले यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून दक्षिण विधानसभा मतदारसंघाबरोबर बाजूच्या कारखाना कार्यक्षेत्रातील तालुक्याच्या मोठ्या प्रमाणात विकास केला आहे। त्याच पावलावर ठेवून अतुल भोसले गेल्या अनेक वर्षापासून विकासात्मक कामे करतात। प्रसंगी केवळ शासनाचा निधी मोठ्या प्रमाणात तर ते घेऊन येतातच, त्याचबरोबर प्रसंगी आपल्या खिशाला चाट लावून म्हणजे सो खर्चाने काही गावातील पाणी पुरवठा योजनातील प्राथमिक सुविधा देण्याचे असेल ते काम करतात। यामुळे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध डॉक्टर अतुल भोसले ही निवडणूक आपल्याला अतिशय अतिटतीची आणि रोमहर्षक पाहायला मिळेल। धन्यवाद।